हाय स्टुडंट्स, आज आपण लेक्चर नंबर मी तुम्हाला जे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की मी एक लेक्चर मिस केलेले आहेत. मिस म्हणजे मी ते तुम्ही करावं म्हणून सोडलेले आहेत, बरोबर. ते होतं आपलं 3.5 मधले वर्ड प्रॉब्लेम होते, बरोबर. मग आता ते वर्ड प्रॉब्लेम आज मी स्टार्ट करणार आहेत. बहुधा तर बऱ्याच कोणीच म्हणजे सॉल्व केलेले नाही आहेत, पण ठीक आहे, आपण सॉल्व करून घेऊयात. आता 3.5 मधले क्वेश्चन नंबर 1, 2, 3 कंप्लीट झालेले आहेत आपले. आता क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट करणार आहेत आपण. क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा, पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, अ पार्ट ऑफ मंथली हॉस्टेल. इथे तुम्हाला स्क्रीनवरती क्वेश्चन दिसत असेल, तो क्वेश्चन व्यवस्थित बघा, मी रीड करते. अ पार्ट ऑफ मंथली हॉस्टेल चार्जेस इज फिक्स्ड अँड द रिमेनिंग डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ डेज one has taken food in the mess. When a student takes food for 20 days, she has to pay 1000 rupees as a hostel charges, whereas a student B who takes food for 26 days pays 1180 as a hostel charges. Find the fixed charges and the cost of the food per day. तुम्हाला आठवतं का, मी एक टॅक्सीचं पण एक्झाम्पल घेतलं होतं. टॅक्सी पण आणि आणखीन एक एक्झाम्पल असंच होतं. त्याच्यामध्ये आपण काय करायचो, फिक्स चार्जेस ठरलेले असायचे. आपण काय करायचो अगोदर, टोटल चार्जेस, बरोबर. टोटल चार्जेस आणि इज इक्वल्स टू काय असायचं, काहीतरी एकतर तुम्ही टॅक्सी हायर केली तर तिचे चार्जेस एक फिक्स असायचे, ठरलेले असायचे की हां, पहिले तुम्ही जर हायर केली तर एवढे फिक्स चार्जेस द्यावा लागतील आणि मग 1 किलोमीटर गेल्यावरती ते चार्जेस 1 किलोमीटर पर किलोमीटरचे वेगळे चार्जेस, बरोबर. सेम तसंच त्यांनी काय सांगितलं की हॉस्टेलमध्ये काहीतरी फिक्स चार्जेस ठरवलेले आहे त्यांनी, की तुम्ही जर हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेतले तर ते तुम्हाला फिक्स चार्जेस पे करावे लागतील. प्लस त्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं, डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ डेज वन हॅज टेकन फूड इन द मेस. त्यांनी काय सांगितलं, त्याचे फिक्स चार्जेस हॉस्टेलचे, बट ते जर तुम्ही याच्यामध्ये फूड जे जेवणार आहेत फूड ते पर डे नुसार काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे जर सपोज मी त्यांना म्हणले की तुम्ही पर डे नुसार फूडचं काय होणार, चेंज होणार आहे. तुम्ही तर फूडसाठी लिहू शकता वाटलं तर मेस, की पर डे आणि इंटू मेससाठी मेसचं एम घेऊतो आपण, आणि पर डे नुसार म्हणजे काय, मेसचे काहीतरी चार्जेस असणार, की सपोज 1 डेचा 20 रुपीज सपोज, तर जर 4 डेज झाले तर 2 4 जा 80. मग इथं डे साठी मी डी लिहिते वाटलं तर, पर डे आणि मेसचे चार्जेस इंटू त्याचे पर डे जेवढे दिवस होतील. म्हणजे सपोज जर मी हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेतलं, हॉस्टेलचे फिक्स चार्जेस होते 1000 रुपीज आणि त्यांनी मेसला सांगितलंय, मेसला पर डे जेवणाचे एक बाजूला राहील ना. सपोज त्यांनी सांगितलं की जर आज जेवण तुम्ही पर डेचे तुम्हाला 100 रुपीज पे करावं लागेल. मी सपोज 10 डेज तिथं राहिली सपोज, तर मग मेसचे पर डेचे येते, मेसचे 100 रुपीज आणि डे किती राहिले मी तिथे सपोज 10 डेज. मग हे किती होणार, 1000 प्लस 10 इंटू 100,000 असे मला 2000 रुपीज काय करावं लागेल, तिथं पे करावं लागतील. हे समजलंय का कन्सेप्ट. आता सेम इथं आहे, त्यांनी काय सांगितलं आपल्याला फाइंड करायचं सांगितलेलं आहे की फाइंड द फिक्स चार्जेस अँड द कॉस्ट ऑफ फूड पर डे. मग आपण जे आपल्याला फाइंड करायचं असतं त्याला काय करतो आपण, सपोज करतो. मग मी म्हणणार सपोज फिक्स चार्जेस ऑफ हॉस्टेल, फिक्स चार्जेस ऑफ हॉस्टेल बी एक्स रुपीज, ठीक आहे. सपोज एक्स रुपीज आहे अँड द कॉस्ट ऑफ फूड पर डे, द कॉस्ट ऑफ फूड पर डे बी वाय रुपीज, ठीक आहे. वाय रुपीज सपोज केलंय मी. आता फर्स्ट कंडिशन तुम्ही तर काय म्हणणार, फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिलेली त्यांनी, की एक जो स्टुडंट ए तो काय करतो, टेक्स फूड फॉर 20 डेज, सी हॅज किती दिवसाचं फूड घेतो तो 20 दिवसाचं फूड पे, त्याचे पे किती करतोय 1000 ॲज अ हॉस्टेल चार्जेस आणि 1000 रुपीज ॲज अ हॉस्टेल चार्जेस तो पे करतोय. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, व्हेर ॲज द स्टुडंट बी साठी फ्रॉम फर्स्ट कंडिशन मध्ये इथे तुम्ही लिहू शकता स्टुडंट ए, ठीक आहे. आता हे टोटल चार्जेस किती पे केलेत अगोदर आपण काय लिहू, हे कंडिशन तयार करू. फिक्स चार्जेस किती सपोज केलेत आपण एक्स, मग एक्स लिहून घेतला मी. आता मेस साठी
किती आहेत, आपण किती केले, पर डेचे किती आहेत, वाय रुपीज सपोज केलेला आपण, पण तो डे किती थांबलाय तिथं, 20 डे थांबलाय. मग इथं काय लिहिणार, 20 इंटू मेसचे किती, वाय रुपीज चार्जेस आहे. मग 20 इंटू वाय, टोटल दोन्ही मिळून तो हॉस्टेलचे किती रुपये पे करतो, 1000 रुपीज पे करतो. मग हे काय होणार, एक्स प्लस 20y इज इक्वल्स टू 1000. हे झालं इक्वेशन फर्स्ट. बरोबर. सेकंड मध्ये फ्रॉम कंडिशन सेकंड. आता फ्रॉम सेकंड कंडिशन, ठीक आहे. फ्रॉम सेकंड कंडिशन मध्ये काय ना, स्टुडंट बी साठी काय, स्टुडंट बी. आता स्टुडंट बी ने काय केलेले आहे, तो किती दिवस, 26 डेज थांबलाय तिथं. किती दिवस थांबलाय, हे बघा, फिक्स चार्जेस एक्स, मेस साठी आपण वाय सपोज केला, आणि डेज किती थांबलाय तो आता 26. म्हणजे इथे तयार काय होणार आहे बघा, एक्स इंटू प्लस, ही प्लस असणार, एक्स प्लस वाय म्हणजे काय, मेसचे पर डेचे जेवढे रुपीज ठेवले इंटू 26 डेज थांबलाय, त्याने पे किती केले चार्जेस त्याचे, 1180 रुपीज. याला लिहिताना व्यवस्थित लिहिलं तर काय, 26y इज इक्वल्स टू 1180. हा झाला इक्वेशन नंबर 2. आता याला तुम्ही इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करू शकतात. तुम्हाला माहिती, इलिमिनेशन मेथडला आपण काय करतो, याचे कोइफिशियंट तर ऑलरेडी सेम आहे, 1 1 कोइफिशियंट दिलेला आहे. कोइफिशियंट सेम करायची गरज आहे का, नाही. मग तुम्ही काय करू शकता, याच्या ह्या दोन इक्वेशन 1 आणि 2 मध्ये डायरेक्ट काय करणार, सबट्रॅक्शन करणार. हवं तर मी तर साईडला एक लिहून दाखवते तुम्हाला, तुम्ही कसं करणार. एक्स प्लस 20y इज इक्वल्स टू, तुम्ही व्यवस्थित लिहा की सबट्रॅक्शन नाही तर सॉल्व बाय युझिंग एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन मेथडनी करताय तुम्ही सॉल्व. मी पूर्ण लिहित नाही. एलिमिनेशन मेथड मध्ये काय करणार, कोइफिशियंट सेम आहे, बरोबर. ह्या दोघांचे काय कोइफिशियंट सेम आहे, साइन पण सेम आहे. तुम्ही सबट्रॅक्शन करणार डायरेक्ट. इथं आलं एक्स प्लस 20y इज इक्वल्स टू 1000 आणि एक्स प्लस 26y इज इक्वल्स टू 1180. बरोबर. सबट्रॅक्शन करताय म्हणलं इथं सबट्रॅक्शन लिहा. सबट्रॅक्शन इन बिटवीन इक्वेशन 1 आणि 2. साइन काय होणार, चेंज होणार, हे कॅन्सल होणार. बरोबर. 20 मायनस 26 किती येणार, मायनस 6y इज इक्वल्स टू 1180 मधून 1000 गेले, मायनस 180 उरतील. बरोबर. मायनस मायनस कॅन्सल होऊन जाणार. 180 अपॉन 6 ना डिवाइड केलं तर काय आले, 30. म्हणजे वाय काय सपोज केलं तर आपण, पर डे वाय रुपीज केलं तर म्हणजे 30 रुपीज पर डे चालल्यात. मग आता हे 30 जर आपण सपोज इक्वेशन 1 मध्ये पुट केले, पुट करा इक्वेशन 1 मध्ये, 30 प्लस 20y इज इक्वल्स टू 1000. बरोबर का, 1000. हे 30 तिकडे जाऊ द्यात, मायनस 1000 मधून काय होणार, मायनस होणार. मायनस झाल्यावर किती रिमेनिंग उरेल, 20. इथं काय दिलेलं, वायची व्हॅल्यू, अरे सॉरी, आपल्याला वायची व्हॅल्यू पुट करायची होती ना. मग एकदा हे नोट डाऊन करून घ्या. मी नेक्स्ट त्याच्यामध्ये सांगते एक्सची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करायची. वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. वायला आपण काय सपोज केलं होतं की पर डेचं फूड किती रुपयाला पडणार आहेत आपल्याला, फूड चार्जेस फॉर पर डे की त्याला 30 रुपीज. आता एक्सची व्हॅल्यू पुट इन इक्वेशन याच्यामध्ये जर पुट केलं तर काय येणार, 20. वायच्या जागी पुट करणार 30 इज इक्वल्स टू 1000. एक्स प्लस 20, 2 3 जा 6 आणि हे 2 0 इज इक्वल्स टू 1000 प्लस 600 तिकडे गेल्यावर काय होणार, मायनस होणार. 1000 मायनस 600 किती उरले, 400. एक्स इज इक्वल्स टू काय आलं, 400. म्हणजे आपले फिक्स चार्जेस किती होते याचे, कशाचे, हॉस्टेलचे फिक्स चार्जेस मध्ये तुम्ही लिहू शकतात की हॉस्टेल्स फिक्स चार्जेस इज 400 रुपीज अँड कॉस्ट ऑफ फूड पर डे इज 30 रुपीज. बरोबर. आता सेकंड क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन, फ्रॅक्शन बिकम्स 1/3. एक फ्रॅक्शन आहे तो 1/3 होईल केव्हा, व्हेन 1 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द न्यूमरेटर. जर न्यूमरेटर मधून 1 सबट्रॅक्ट केला अँड इट बिकम्स 1/4, तो 1/4 होईल व्हेन 8 इज ॲडेड टू इट्स डिनॉमिनेटर. मग फाइंड द फ्रॅक्शन. एकदम इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये काय दिलंय त्यांनी की वरती क्वेश्चन दिसतोय तुम्हाला की एक फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शन म्हणजे काय तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. फ्रॅक्शन मीन्स काय, जिथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असणार. बरोबर.
मग आता तुम्हाला न्यूमरेटर पण माहिती नाही, डिनॉमिनेटर पण माहिती नाही, मग तुम्ही तर काय करणार, सपोज न्यूमरेटर इज किंवा फ्रॅक्शन ऑफ न्यूमरेटर इज एक्स असं पण लिहू शकता. न्यूमरेटर इज एक्स आणि डिनॉमिनेटर इज वाय सपोज केले आपण, बरोबर. त्याने आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन मध्ये काय दिलेलं त्यांनी, फ्रॉम फर्स्ट कंडिशन मध्ये दिलंय की तो फ्रॅक्शन काय होणार, 1/3 होईल. तो फ्रॅक्शन 1/3 होणार. केव्हा 1/3 होईल तो फ्रॅक्शन, एक मिनिट, त्यांनी सांगितलं 1/3 होणार व्हेन 1 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द न्यूमरेटर. न्यूमरेटर काय एक्स मधनं जर न्यूमरेटर मधून 1 काढला, डिनॉमिनेटर ॲज इट इज जसाच्या तसा, तर आपला फ्रॅक्शन काय तयार होईल, त्यांनी सांगितलं 1/3. आता याला जर मला इक्वेशन बनवायचं तर मला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 3 डिवाइडला मल्टिप्लायला, हा मल्टिप्लायला 3 इकडे आला, x - 1 y तिकडे गेला, बरोबर. 3 ने मध्ये मल्टिप्लाय करा, 3x 3 × 1 = 3y. हा y इकडे घेऊन यावं लागेल आपल्याला, मायनस होणार आणि 3 तिकडे जाणार, प्लस होणार. हे झालं आपलं इक्वेशन 1, बरोबर. आता इक्वेशन सेकंड तयार करायचं आपल्याला. फ्रॉम कंडिशन सेकंड म्हणणार आपण इथं, फ्रॉम सेकंड कंडिशन मध्ये सेम तेच सांगितलंय की आपला फ्रॅक्शन 1/4 तयार होणार. केव्हा, when 8 is added to denominator. आता डिनॉमिनेटर मध्ये करायचं, न्यूमरेटर ॲज इट इज एक्स, डिनॉमिनेटर मध्ये ऍड काय करायचं सांगितलंय त्यांनी, 8. y + 8 = फ्रॅक्शन काय तयार होणार आहे आपला, 1/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, हे इकडे मल्टिप्लायला जाणार, हे इकडे 4 × x 4x आणि y + 8 इकडे जाणार, y + 8, बरोबर. आपल्याला इक्वेशन तयार करायचं, 4x हे मायनस होणार, मायनस आणि 8 ॲज इट इज ठेवा. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 ला आणि 2 ला सॉल्व्ह करा. पण सॉल्व्ह करण्याच्या आता सॉल्व्ह तुम्ही एलिमिनेशन मेथडनी करत जा, कारण इझी पडते. किंवा आपण कोणती यांनी काही दिलेलं नाहीये. देअर सोल्युशन फ्रॉम द पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन द फॉलोइंग प्रॉब्लेम अँड फाइंड देअर सोल्युशन्स. त्यांनी काही सांगितलं नव्हतं कोणती मेथड यूज करा. तुम्ही तुमच्या मनाने कोणतीही मेथड यूज करू शकतात मग, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही एलिमिनेशन मेथड यूज करत असाल तर y चे कोएफिशिएंट चेक करा. y चे कोएफिशिएंट काय, 1 1 आहे दोघांचेही, बरोबर. आणि दोघांचे साइन पण सेम आहे, कोएफिशिएंट सेम आहे, करायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही काय म्हणू शकता, सबट्रॅक्शन इन इक्वेशन 1 and 2 इथे लिहू शकता तुम्ही. सबट्रॅक्शन इक्वेशन 1 and 2. 1 काय दिलाय इथं, 3x - y = 3. हा काय दिलाय, 4x - y = 8. सबट्रॅक्शन म्हटल्यावर काय होणार, साइन चेंज, हे मधले कॅन्सल होऊन जाणार. 3 - 4 - x आणि 8 मधून 3 गेले किती उरणार, 5 आणि बिग नंबर साइन. मग देअरफॉर x = काय मिळालं मला, 5. आलेली व्हॅल्यू पुट करा इक्वेशन 1 मध्ये. पुट इन इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यावर काय होईल बघा, 3x - y = काय, 3. x ची व्हॅल्यू इथं 3 च्या जागी पुट करा. y = 3. 3 3 = 9 y = 3. 9 प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होणार, -9 किती उरणार, -6. मायनस कॅन्सल, y = मिळाला 6. मग फ्रॅक्शन विल बी, आपला फ्रॅक्शन काय तयार झाला, x म्हणजे 5/6, बरोबर. न्यूमरेटर आपल्याला मिळाले, डिनॉमिनेटर पण आपल्याला मिळाले. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. यश स्कोर 40 मार्क्स इन अ टेस्ट. क्वेश्चन नंबर 3 आहे, स्क्रीनवरती दिसतोय. गेटिंग 3 मार्क्स फॉर इच राईट आन्सर अँड लुझिंग 1 मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर. म्हणजे एका टेस्टमध्ये त्याला किती मार्क्स पडले, 40 मार्क्स पडले. त्या मार्किंगची सिस्टीम कशी होती त्याची, की जर आन्सर बरोबर असेल तर 3 मार्क्स मिळणार, जर आन्सर रॉंग आलं तर काय मिळणार, 1 मार्क्स कमी होणार. लुझिंग म्हणजे 1 मार्क्स कट केला जाणार. हॅड 4 मार्क्स बीन अवॉर्डेड फॉर इच करेक्ट आन्सर. आता सेकंड टेस्ट जी झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलं, 4 मार्क्स काय असणार करेक्ट आन्सरला अँड 2 मार्क्स बीन डिडक्टेड फ्रॉम द इनकरेक्ट आन्सर. 2 मार्क्स कमी केले जाईल जर म्हणजे आन्सर तुमचं रॉंग आलं तर. सेकंड टेस्टमध्ये त्या टेस्टमध्ये त्याला किती मार्क्स पडले, स्कोर 50 मार्क्स. हाऊ मेनी क्वेश्चन्स वेअर देअर इन द टेस्ट. मग त्या टेस्टमध्ये किती क्वेश्चन्स होते हा आपल्याला टोटल काढायचे, म्हणजे रॉंग पण किती होते आणि राईट पण किती होते, मिळून टोटल किती होते. त्याच्यासाठी आपल्याला
राईटला सपोज एक्स करावं लागेल, रॉंगला सपोज वाय करावं लागेल. जेवढे एक्स आणि वाय येतील त्याला ऍड केले तर आपल्याला टोटल क्वेश्चन समजून जातील. मग आपण काय म्हणू शकतो, सपोज इच म्हणजे देअरफॉर सपोज करा वाटलं तर तुम्ही इथं सपोज राईट क्वेश्चन इन दिस टेस्ट असं म्हणू शकतो आपण, नाहीतर राईट आन्सर म्हणूत आपण, राईट क्वेश्चन्स म्हणून येते जे म्हणजे त्याचे जे बरोबर आले किंवा तुम्ही राईट आन्सर म्हणले तरी चालेल. राईट आन्सर क्वेश्चन्स टू बी एक्स असं म्हणू. राईट आन्सर क्वेश्चन्स बी एक्स. बरोबर. आपण राईट आन्सर क्वेश्चन्स जे आहे ते एक सपोज केले आणि रॉंग आन्सर क्वेश्चन काय म्हणलो आपण, रॉंग क्वेश्चन्स बी वाय सपोज केले. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलंय पहिलं की त्याला टोटल मार्क्स फर्स्ट टेस्ट, आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन म्हणजे फ्रॉम फर्स्ट पहिल्या टेस्टमध्ये, फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिल्या कंडिशनमध्ये काय झालं, जी पहिली टेस्ट झाली टोटल मार्क्स किती पडले त्याला 40 मार्क्स, म्हणजे टोटल 40 मार्क्स पडले. त्याच्यामध्ये आता राईट किती होते आणि रॉंग किती होते, किती मार्क म्हणजे एका क्वेश्चनला, तर त्यांनी सांगितले 3 मार्क्स होते राईट क्वेश्चनला. 3 मार्क्स म्हणजे काय म्हणावं लागेल मला 3x. बरोबर ना, कारण x म्हणजे काय, राईट आन्सर क्वेश्चन्सला x म्हटलंय, पण एकाला मार्क्स किती आहे 3, मग 3 × x झालं हे 3x. आणि त्यांनी सांगितलं 1 मार्क्स कट होत होता जेव्हा एक जर आन्सर रॉंग आलं तर. मग आता कट होत होता म्हटल्यावर काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. मग इथं काय येणार 1 मार्क्स कट होत होता 1y. बरोबर. हे झालं इक्वेशन फर्स्ट. आता फ्रॉम सेकंड कंडिशन म्हणजे काय, सेकंड टेस्टमध्ये काय झालं, आता सेकंड टेस्टमध्ये झालंय की टोटल किती मार्क्सची टेस्ट होती 50 मार्क्सची. 4 मार्क्स पडत होते करेक्ट आन्सरला 4x अँड 2 मार्क्स कट होत होते रॉंग क्वेश्चनचे. म्हणजे मायनस का केलंय, कारण सबट्रॅक्ट होते ते, डिडक्ट होते ते त्याच्यामधून, म्हणून मायनस. आणि टोटल मार्क्स पडले 40 आणि सेकंड मध्ये पडले 50. झाले इक्वेशन 1 आणि 2. याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. बरोबर. एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करा किंवा कोणत्याही मेथडनी सॉल्व्ह करा, तुम्हाला आन्सर मिळून जाणार. आणि त्याला लास्टला काय करायचं, टोटल x + y करा, म्हणजे रॉंग क्वेश्चन प्लस राईट क्वेश्चन्स आन्सर. याला प्लस केलं तर तुम्हाला टोटल क्वेश्चन्स किती होते टेस्टमध्ये हे समजून जाते. ठीक आहे. एवढं तुम्ही बाकीचं रिमेनिंग सॉल्व्ह, x आणि y च्या व्हॅल्यू तुम्हाला काढताच येईल, त्या तुम्ही काढा. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4 बघा स्क्रीनवरती. प्लेस A and B are 100 किलोमीटर अपार्ट ऑन हायवे. त्यांनी सांगितलंय एका हायवेवरती, सपोज हा एक काय हायवे. बरोबर. हायवेवरती एक प्लेस A and B आर कार, म्हणजे 2 कार आहेत. बरोबर. A आणि B त्या हायवेवरती. ठीक आहे. A आणि ही झाली B आणि यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे 100 किलोमीटर. त्यानंतर पुढे दिले त्यांनी 1 कार स्टार्ट्स फ्रॉम A, म्हणजे A पासून हे 2 पॉइंट आहे सपोज, आणि इथे ह्या 2 काय कार आहे सपोज. ह्या कार वाटायच्या नाही तुम्हाला. ठीक आहे. समजून घ्या फक्त ह्या कार आहेत म्हणून. ठीक आहे. ह्या कार आहे सपोज. आता त्यांनी काय सांगितले, पहिल्या कंडिशन मध्ये काय सांगितलं, 1 कार स्टार्ट्स फ्रॉम A अँड अनदर फ्रॉम B ॲट द सेम टाइम. त्यांनी सांगितलंय पहिली 1 कार A पासून स्टार्ट होती आणि B पासून पण एक कार स्टार्ट होती सेम टायमिंगला. इफ द कार ट्रॅव्हल्स इन द सेम डायरेक्शन ॲट डिफरंट स्पीड. त्यांनी काय सांगितलं, A पासून एक कार स्टार्ट होती, B पासून पण एक कार स्टार्ट होती, पण सेम टायमिंगला आणि सेम डायरेक्शनला. सेम डायरेक्शन म्हणजे A जर इकडे स्टार्ट झाली तर B पण ह्याच डायरेक्शनला काय होणार स्टार्ट होणार, म्हणजे त्याच साईडला निघणार. बरोबर. पहिल्या कंडिशन मध्ये. पण त्यांनी काय सांगितलं डिफरंट स्पीड, म्हणजे एक तर A ची स्पीड काय असेल ग्रेटर असेल आणि एक B ची स्पीड काय असणार एक तर कमी असेल. डिफरंट स्पीड म्हणजे B ची कमी असेल किंवा B ची जास्त असेल, A ची कमी असेल. डिफरंट स्पीडनी काय होणार स्टार्ट होणार आणि सेम डायरेक्शनला. आणि त्यांनी सांगितलं ते मीट इन 5 hours. पण ते दोघं जेव्हा स्टार्ट होतात इथनं, सपोज आता ही कार स्टार्ट झाली आहे, ते कुठंतरी 5 hours म्हणजे पुढे कुठंतरी 5 hours काय होणार मीट होणार, भेटणार ते 5 hours. म्हणजे बरोबर आहे की A ची स्पीडच काय असणार आहे ग्रेटर. जर B ची स्पीड ग्रेटर असती तर ते भेटतील का कुठं पुढे
नाही. एची स्पीड ग्रेटर असणार म्हणजे बीची काय स्मॉल असणार, कमी असणार स्पीड, म्हणजे ते पुढं कुठेतरी काय करणार मीट होणार. ते पण कधी मीट होतात 5 hours नंतर. ही पहिली कंडिशन सांगितली त्यांनी. सेकंड कंडिशन मध्ये त्यांनी काय सांगितलंय, इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर. त्यांनी सांगितलं ज्या वेळेस दोन्ही एकमेकांकडे येत आहेत, दोन्ही एकमेकांकडे येत आहे म्हणजे ए इथनं स्टार्ट होतीये आणि बी पण तिकडनं स्टार्ट होती, म्हणजे दोघं काय करतात एकमेकांकडे येत आहेत. आता काय झालं, सेम डायरेक्शनने सांगितली, दोघं एकमेकांकडे येत आहेत बरोबर, आणि दे मीट इन 1 hour. ते किती पहिल्या कंडिशन मध्ये 5 hour मध्ये भेटत होते, ते दुसऱ्या कंडिशन मध्ये ते किती hour मध्ये मिळणार आहे, 1 hour मध्ये भेटणार आहे. ते एकमेकांकडे निघालेत ना ते. त्यानंतर त्यांनी सांगितलं व्हॉट आर द स्पीड ऑफ द 2 cars. त्यांनी काय सांगितले तर कारची स्पीड किती असेल, त्या कारची दोघांची स्पीड किती असेल. मग आपल्याला माहिती नाही येत, मग आपल्याला सपोज करावं लागेल. सपोज काय करणार आपण, इथे म्हणणार आपण सपोज स्पीड ऑफ कार ए. आपण सपोज करणार ना की द स्पीड ऑफ कार ए, द स्पीड ऑफ कार ए बी x किलोमीटर पर आवर. स्पीडला किलोमीटर पर आवर घेतो आपण. आणि द स्पीड ऑफ कार बी, द स्पीड ऑफ कार बी y किलोमीटर पर आवर. बरोबर. आता पहिली कंडिशन मध्ये काय दिलं त्यांनी, आता याची दोघांची मिळून स्पीड किती ती बघूत आपण. आता ह्या दोघांना जर मी सेम डायरेक्शनला त्यांची स्पीड किती असेल ते त्याला आपण रिलेटिव्ह स्पीड म्हणू. सपोज की रिलेटिव्ह स्पीड ऑफ काय दोन कंडिशन दिल्या ना, एक सेम डायरेक्शनला एक डिफरंट डायरेक्शनला आहे बरोबर, दोघांची अपोजिट डायरेक्शन आहे आणि एक काय सेम डायरेक्शनला आहे. मग सेम डायरेक्शनला स्पीड किती असेल आपण ती बघूयात. रिलेटिव्ह स्पीड ऑफ सेम डायरेक्शन. आता मला सांगा सेम डायरेक्शनला स्पीड किती असणार. पहिल्या कंडिशन मध्ये आपल्याला बघायला सेम डायरेक्शन म्हणजे काय, सपोज ए पण इथून निघाली, बी पण तिकडे निघाली बरोबर. आता मला सांगा एक इथं सपोज एक मुलगा आहे आणि एक हा दुसरा एक उभा आहे, ठीक आहे, आणि ते दोघं कुठे चालले, एक दुकानामध्ये चालले सपोज, किंवा ते दोघं घरी चालले सपोज. मला म्हणायचंय की मला काढायचे यांची दोघांची, जर सपोज हा 2 पावलं पुढे चालतो, मी काय म्हटले हा 2 पावलं पुढे चालतोय आणि हा इथून 4 पावले पुढे चालतोय बरोबर. पण आता हे काय होणार, हा 4 पावले पुढे चालतोय, हा 2 पुढे चालतोय, मग याच्यामधनं 2 काय होणार मायनस होत जाणार ना. म्हणजे काय म्हणायचंय मला की सपोज जर आता रिलेटिव्ह स्पीड ऑफ सेम डायरेक्शनला काढली, हे काय होणार आहे 5 तासांनी भेटणार आहे. पुढे काय कुठे भेटणार आहे, 5 तासांनी भेटणार आहे. म्हणजे जेवढी बी पुढे जाणार परत ए मागणे येणार तेवढंच डिस्टन्स होणार ना. हे बघा आता हा इथे उभा आहे, हा इथे उभा आहे, हा 4 पावलं पुढे चालला तर हा इथे आला बरोबर. हा परत 2 पावलं पुढे चालले तर हा परत डिस्टन्स याच्यामध्ये काय होणार वाढणार की नाही. या 4 मधनं काय मायनस होणार, 2 मायनस होणार. परत सपोज दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे, दोघांमध्ये सपोज 6 पावलाचा डिस्टन्स आहे दोघांमध्ये बरोबर. हे काहीतरी 10 मिनिट्स नंतर भेटणार आहे, दोघं इकडे घरी जाणार आहेत. जर आता याला भेटायचंय तर इथं काय होणार, हा जर 4 पावलं सपोज पुढे गेला, आता दोघांमध्ये डिस्टन्स 6 आहे, हा जर 4 पावले पुढे गेला तर हा किती सपोज 2 चालतोय, हा 2 पुढे गेलाय. आता हा 4 पुढे गेलाय, पण हे डिस्टन्स इथला ऍज इट इज राहणार आहे का, नाही, कारण हा परत इकडे जाणार आहे, इथं पोहोचला जाणार आहे. हा जर इथे आलाय परत हा पुढे जाणार, समोर जाणार, 6 होते इथं 2 उरले, इथं 2, पण हा परत 2 पुढे गेला की नाही. म्हणजे या 6 मधनं हे 2 मायनस केले तर किती उरेल, परत 4 पावलांच्या दोघांमध्ये काय येणार डिस्टन्स येणार. म्हणजे काय सांगितलं मी पहिले काय होतं 6 बरोबर, हा 2 पुढे गेलाय, मग हे 6 मधून हे 2 काय करायला मायनस, मग इथं 4 उरणार. परत काय होणार, हा 2 पावलं पुढे जाणार, हा काय येणार 4 इथे येणार, याच्या जागी येणार, तरी 2चा काय डिफरन्स असणार, म्हणजे 4 मधनं 2 काय होणार मायनस होणार. म्हणजे जी एक्स ची स्पीड असणार आहे, वाय ची स्पीड त्याच्यामधनं हमेशा काय होत जाणार आहे, मायनस होत जाणार आहे. हे कन्सेप्ट परत एकदा व्यवस्थित बघून घ्या. एक्स ची स्पीड काय होत जाणार आहे, मायनस. म्हणजे रिलेटिव्ह स्पीड दोघांची सेम डायरेक्शनला किती असणार, एक्स मायनस वाय. आणि आता रिलेटिव्ह स्पीड अपोजिट डायरेक्शनला, रिलेटिव्ह स्पीड ऑफ अपोजिट डायरेक्शन, अपोजिट म्हणजे काय एकमेकांकडे,
अपोजिट डायरेक्शन. आता बघा हा इथून निघतोय बरोबर, हा पण इकडून निघतोय, म्हणजे हा डिस्टन्स कमी कमी होत चाललाय ना. हा जर इकडून निघालाय, हा सपोज 50 किलोमीटर आलाय, हा इकडून 40 किलोमीटर आलाय, तर हे दोन्ही ऍड होत जाईल ना डिस्टन्स, बरोबर की दोन्ही एकाकडे निघताय, डिस्टन्स तेवढा कमी होत चालला म्हणजे ऍड होत चाललाय ना. मग इथे काय होणार, एक्स प्लस वाय होणार. दोघं एकमेकांकडे येत आहेत, डिस्टन्स कमी होत चाललंय, दोघं एकमेकांपासून बाजूला चाललेत, डिस्टन्स इथं मायनस होत चालतो. आणि डिस्टन्स अपोजिट असेल तर हमेशा प्लस येणार, सेम डायरेक्शन असेल तर मायनस येणार. आणि तुम्हाला एक आपला फॉर्म्युला माहितच आहे. काय फॉर्म्युला आहे आपला, टाइम इज इक्वल्स टू काय, डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर का, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता पहिली काय, मग पहिले त्यांनी काय दिलं होतं आपल्याला. आता सपोज आपल्याला टाइम तर माहिती आहे, स्पीड इकडे घेऊन टाकू आपण. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम डिवाइडला घेऊत आपण, कारण आपल्याला सॉल्व्ह करायला झालं. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन मध्ये सेम डायरेक्शन आहे, सेम डायरेक्शनची स्पीड काय आलेली आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू डिस्टन्स किती, 100 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. टाइम किती लागतोय, 5 आवर्स लागतात त्यांना, बरोबर. 5 ने डिवाइड केले किती आले, 20. मग एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू काय, 20 मिळाला. हा झालं इक्वेशन फर्स्ट. सेकंड कंडिशन मध्ये काय, त्यांचं अपोजिट डायरेक्शन आहे, तुम्ही इथे फ्रॉम सेकंड अपोजिट डायरेक्शनचे काय आहे, एक्स प्लस वाय, डिस्टन्स किती 100च राहणार, टाइम किती लागतोय 1 आवर. मग इथे काय आलं, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 100. हे झालं इक्वेशन सेकंड, बरोबर. तुम्हाला इक्वेशन 1 पण कळाले, इक्वेशन 2 पण कळाले. तुम्ही इक्वेशन 1 ला आणि 2 ला सॉल्व्ह करा एलिमिनेशन मेथड, एक्सच्या वायच्या व्हॅल्यू काढा, मग स्पीड ए ची स्पीड कळेल, बी ची स्पीड कळेल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. लास्ट क्वेश्चन आहे आपला 5 नंबरचा, जो स्क्रीनवरती दिसतोय. द एरिया ऑफ रेक्टँगल गेट्स रिड्यूस्ड बाय 9 स्क्वेअर युनिट्स. त्यांनी सांगितलं एक रेक्टँगल साईजचं रेक्टँगल आहे एक, त्याचा जो एरिया आहे तो 9 नी काय होतोय, कमी होतोय. केव्हा, इफ इट्स लेंथ इज रिड्यूस्ड बाय 5 युनिट्स अँड ब्रेथ इज इन्क्रीज बाय 3 युनिट्स. म्हणजे त्यांनी सांगितलं त्याचा एरिया 9 नी काय होतोय, कमी होतोय. कधी, ज्या वेळेस लेंथ कमी होते 5 नी आणि ब्रेथ वाढते 3 नी. त्यानंतर इफ यू इन्क्रीज द लेंथ बाय, जर सपोज जर 3 नी लेंथ वाढली अँड ब्रेथ 2 युनिट्सनी काय झाली, हा इन्क्रीज द लेंथ बाय 3 युनिट्स अँड ब्रेथ बाय 2 युनिट्स. म्हणजे त्यांनी याच्यामध्ये लेंथ पण इन्क्रीज झाली पाहिजे आणि ब्रेथ पण इन्क्रीज झाली पाहिजे. तर एरिया काय होतो, 67 स्क्वेअर युनिटनी इन्क्रीज होतोय. फाइंड द डायमेन्शन ऑफ द रेक्टँगल. तुम्हाला रेक्टँगलचे डायमेन्शन काढायचं. रेक्टँगलचे डायमेन्शन म्हणजे काय, लेंथ आणि ब्रेथ. म्हणजे काढायचं त्याला आपण काय करतो, सपोज तुम्ही म्हणणार, सपोज द लेंथ ऑफ रेक्टँगल, द लेंथ ऑफ रेक्टँगल बी एक्स, बरोबर. आणि द ब्रेथ ऑफ रेक्टँगल, ब्रेथ ऑफ रेक्टँगल बी वाय, बरोबर. वाय म्हणणार. एरिया काय येणार रेक्टँगलचा, एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल काय येणार, लेंथ इंटू ब्रेथ असतो, मग एक्स इंटू काय येणार, वाय येणार, बरोबर. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन, आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन मध्ये काय दिलेलं त्यांनी, की जर सपोज काय सांगितलं, इफ द लेंथ इज रिड्यूस्ड बाय 5 युनिट्स, लेंथ काय एक्स त्यांनी सांगितली रिड्यूस झाली 5 युनिट्सनी, ठीक आहे. आणि दुसरं काय सांगितलं त्यांनी सेकंड मध्ये, ब्रेथ इज इन्क्रीज बाय 3 युनिट्स, ब्रेथ किती वाय प्लस काय येणार 3. त्यांनी काय सांगितले, जर ब्रेथ पहिल्याच्या मध्ये सांगितली रिड्यूस बाय, लेंथ इज रिड्यूस बाय 5 युनिट्स आणि ब्रेथ इज इन्क्रीज बाय 3 युनिट्स, तर एरिया काय होईल, मी हे मल्टिप्लाय काय केलं, एरियाचा एक लेंथ इंटू ब्रेथ असते, मग एरिया काय होणार, एरिया काय दिलेला आहे त्याचा एक्स इंटू वाय, आपला एरिया काय होणार 9 नी रिड्यूस होणार. त्यांनी सांगितलं जर लेंथ 5 ने कमी झाली, ब्रेथ 3 ने वाढली, तर एरिया मधून डिक्रीज काय होणार, 9 रिड्यूस होणार. म्हणजे काय असतो फॉर्म्युला आपला, लेंथ इंटू ब्रेथ इज इक्वल्स टू एरिया असतो ना. मग हा जो एरिया आहे त्याच्यामध्ये 9, याला 9 काय होणार, सबट्रॅक्ट होणार रिड्यूस म्हटल्यावर. याला सॉल्व्ह करा. आता काय सॉल्व्ह करण्यासाठी एक्स ने याला पण मल्टिप्लाय, याला पण मल्टिप्लाय, 5 ने याला पण मल्टिप्लाय, याला पण, बरोबर. आता एक्स इंटू वाय काय होणार,
एक्स वाय, एक्स ना 3 ला केल्यावर 3x अँड मायनस 5y आणि मायनस 15 इज इक्वल्स टू एक्स वाय मायनस 9. बरोबर. आता तिकडच्या व्हॅल्यू इकडे घ्या. एक्स वाय प्लस 3x मायनस 5y मायनस 15 मायनस एक्स वाय प्लस 9 इज इक्वल्स टू 0. एक्स वाय प्लस वाय कॅन्सल, इक्वेशन तयार झालं. 3x मायनस 5y 15 मायनस 9 किती होणार? 6. बट मायनस 6 मायनस गेल्यावर तिकडे गेल्यावर काय होणार? प्लस 6. हे झालं इक्वेशन फर्स्ट. कळालंय? इक्वेशन सेकंड सेम असंच तयार करायचं फ्रॉम कंडिशन सेकंड. त्यांनी सांगितलं जर लेंथ इन्क्रीज झाली, लेंथ इन्क्रीज म्हणजे x प्लस 3 आणि ब्रेथ पण इन्क्रीज झाली 3 ने, तर तुमचा जो एरिया असेल तो काय होणार? इन्क्रीज होणार. म्हणजे एक्स वाय प्लस काय होणार? 67 इन्क्रीज होणार. सेम प्रोसिजर मल्टिप्लिकेशन एक्स वाय प्लस 3x इथं काय 3y प्लस 9 आणि इकडे डायरेक्ट मायनस करून घेऊया, तिकडे बोलवतो आपण इज इक्वल्स टू 0. इथे काय होणार? एक्स वाय गेट कॅन्सल होणार. 3x प्लस 3y 67 मधून 9 गेले तर आय थिंक 58 उरेल. बरोबर का? 17 मधून 9 गेले 7 8 हा 58 उरणार. तिकडे गेल्यावर काय होणार? 58 प्लस होऊन जाणार. हे झालं इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन 1 पण कळालं, इक्वेशन सेकंड पण कळाले. सॉल्व करा, एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करा, तुम्हाला ऑटोमॅटिक आन्सर मिळून जाणार. लेंथ पण मिळेल, ब्रेथ पण मिळेल. आता ही 3.5 पण आपली कंप्लीट झाली आहे. त्यानंतर आपण स्टार्ट करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये 3.6 क्वेश्चन 1 पासून स्टार्ट करूया. ठीक आहे. थँक्यू.